कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. आणि मी स्पर्ची आई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सो मंडळी, आज खूप जास्त असं क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे समोर पुढे. तर सगळा म्हणजे पसारा पसरलेला आहे. आता आमचा रूमचा काम ऑलमोस्ट झालेलं आहे. आता फक्त पुटिंग बाकी आहे आणि त्यानंतर इथे कार्पेट लावायचं आहे. बाकी सगळं काम झालेलं आहे. तर सगळा जिकडे तिकडे पसारा पसरलेला आहे तुम्हाला दाखवते. ओके, आणि रूमसुद्धा दाखवते आणि जेव्हा मी पूर्ण डेकोरेट करेल तेव्हा तर नक्कीच दाखवेल. तर चला, तर हे बघा इकडे सगळं हे सगळ्या ह्या ज्या शिड्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि हे सगळं पोटफाळ करून ठेवलेलं आहे. सगळं आतमध्ये पण खूप जास्त असा पसारा आहे झालेला, कारण सगळं म्हणजे अंडरग्राऊंड जेव्हा फिटिंग केली तर सगळं ते धूळ वगैरे सगळे ते आतमध्ये गेलेली आहे. तर आता मला पूर्ण घरच स्वच्छ करायचं आहे. आणि आता किती की हां 10 दिवसांनी गणपतीसुद्धा येणारच आहेत. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला साफसफाई करावी लागणारच होती. पण आता एकत्र सगळी साफसफाई करावं लागणार आहे. कूलरसुद्धा मला बाहेर काढायचं आहे. सो खूप सारी कामं बाकी आहेत. आणि आज परत पुटिंग करायला येणार तेव्हा घिसाई करणार, तर खूप असा धूळ वगैरे जमा होईलच. तर मी विचार करत होते की पुटिंग झाल्यानंतर पूर्ण क्लिनिंग करायला सुरुवात करते म्हणून. आणि हे सगळं बघा किती, हे सगळं फोडफाड हे तर आता काहीच नाही आहे. जेव्हा त्या दिवशी जेव्हा फिटिंग करत होते अंडरग्राऊंड तेव्हा तर इतकं सगळं ते धूळ वगैरे ते आतमध्ये गेलेलं होतं. जे की चला मी तुम्हाला थोडंसं दाखवते रूमचं कशाप्रकारे आम्ही हे रिनोव्हेट केलेली आहे. तर ओके, जे की इथे मोठा ग्लास लावलेला आहे. तुम्हाला मी त्याच्या लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. त्यानंतर इथून तर ते भिंत वगैरे चढवलेली होती, तुम्हाला माहीतच होतं. इथे टीव्हीचं एरिया करणार आहे आम्ही. त्यानंतर हे इथून असा पूर्ण ढगासारखा होता, तर हे सुद्धा आम्ही पूर्ण PVCने पॅक करून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि अशा प्रकारची आम्ही PVC इथे लावलेली आहे मस्त अशी. पूर्ण लुक तर यायचाच आहे. इकडे डोअर मस्त असा छान, माझी फ्लॉवर्स इकडे सुद्धा डोअर लावून घेतलेला आहे. आणि आतमध्ये तर सांगूसच नका, खूप असे धूळ वगैरे सगळं पसारा आहे. पण जोपर्यंत मी म्हटलं की हे सगळं क्लीन करणार नाही तोपर्यंत तुमच्यासोबत व्हिडिओ शूट म्हणजे तुमच्यासोबत काही क्लिप शेअर करणारच नाही म्हटलं. पण मग मला असं वाटत होतं की नाही, आता म्हणजे थोडीफार तर आपली रूम रिनोव्हेट झालेली आहे, तर चला तुमच्यासोबत शेअर करावंच म्हटलं. समोरसुद्धा मस्त अशी स्पॉटलाईट वगैरे लावून घेतलेले आहेत छान इकडे सुद्धा. आणि इकडे कलरफुल लाईट आहेत. सो अशा प्रकारे आपली मस्त असं हॉल तयार झालेला आहे. आणि ह्या विंडोमधून तुम्ही बघू शकता किती छान आपले फुलं दिसत आहेत. तर मस्त असे छान मस्त बहरलेलं आहे आपली वेल. हे बघा किती छान अशी वेल बहरलेली आहे. तर किती मस्त असा गुलाबाचा फूल लागलेला आहे. आणि इथून पण मला पूर्ण गार्डनिंग करायची आहे. बाहेरचा नजारा असा काहीतरी दिसतो. आणि हे सगळं करायला मला 2 तरी दिवस लागणारच आहेत. सगळे क्लिनिंग इथून सगळं. सो आता मला पट्ट कामं करायला लागायचे आहे. आणि मी रात्रीला सुद्धा मस्त असं व्ह्यू दाखवेल. मस्त छान दिसतं एकदम पिंक लाईट. आणि त्यानंतर कोणतं ब्लूइश आहे, एक ब्लू कलरचा लाईट आणि एक पिंक कलरचा लाईट आहे. तर हे 2 कॉम्बिनेशन केल्यानंतर ना इतकं छान रूम दिसते मस्त. आणि जेव्हा पुटिंग करू ना आणि कलर वगैरे मस्त करू ना तर तेव्हा अजून म्हणजे एकदम उठून दिसेल कार्पेट वगैरे लावल्यानंतर. तर तुमच्यासोबत मी एक गोष्ट शेअर करेलच. पण माझ्या मनात हे म्हणजे कसं कधी मी शेअर करेल कधी नाही असं ते झालं होतं. म्हणून मी म्हटलं चला आता एक छोटासा व्हिडिओ शूट करूयाच. सो व्हिडिओसोबत जोडून राहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनची बटनसुद्धा दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा येणारा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल.
आणि बाबाचं 20 तारखेला आकारमास सुद्धा आहे, तर त्याही छोट्या छोट्या क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर करेलच. ओके, सो चलो मिळते ही ब्रेक के बाद. त्यानंतर मी बनली आता साफसफाईवाली बाई आणि आता इथे साफसफाई करायला लागलेली होती आणि भरपूर दिवसानंतर व्हिडिओ शूट करत आहे, लॉंग व्हिडिओ. तरी मी खूप दिवस झाले की अपलोड अजूनही केलेला नाही आहे. तेच की ठोकपीट, मशीनचा आवाज, त्याच्यामुळे म्हटलं की ते दुसऱ्यांना इरिटेट करण्यापेक्षा ते शूटच नाही केलेलं बरं. काही क्लिप अशा शूट करून ठेवलेल्या होत्या जे की मी शॉर्ट व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवेलच. अशा प्रकारची रूम होती आणि मग अशा प्रकारे आम्ही रिनोव्हेट केलं. अशा टाईपचा मी तो एक व्हिडिओ बनवेनच. त्यानंतर ना इथे गॅस ओटा वगैरे सगळं क्लीन करण्यासाठी घेतलं आणि त्यानंतर ना गॅस ओट्यावरची स्टाईल वगैरे पुसण्यासाठी घेतलेलं होतं. आणि काय झालं सांगते तुम्हाला, त्याच टायमाला ना डुगू उठलेला होता. डुगूला मी पाळण्यामध्ये टाकलेलं होतं आणि मला कसं ना सगळं क्लिनिंग करायचं होतं, तर त्याला बेडवरती पण झोपवू शकत होते आणि तसंही त्याला काही पाळण्याची सवय वगैरे नाही आहे झोपण्यासाठी, तो बेडवरती झोपतो, पण क्लिनिंग करायचं होतं त्याच्यामुळे मग मी त्याला पाळण्यामध्ये टाकलेलं होतं. आणि आमचे भाईसाहेब उठलेले होते, सो मग त्यानंतर मी इथून काही व्हिडिओ शूट केलेलाच नव्हता. त्याला खूप झोके दिले, झोप म्हणून, पण तो काही झोपायचं नावच घेत नव्हता. त्यानंतर त्याला पाळण्यातून काढलं आणि मग काही व्हिडिओ शूट केलाच नाही. म्हटलं जाऊ द्या, सगळी क्लिनिंग झाल्यानंतरच मग मी तुमच्यासोबत शेअर करेल. सो अशा प्रकारे मी पूर्ण अशी क्लिनिंग वगैरे केलेली होती आणि बराचसा वेळ क्लिनिंगमध्ये जातच असतो, तुम्हाला माहिती आहे. मग जर व्हिडिओ पण शूट करत बसले तर त्याच्यामध्ये पुन्हा टाईम गेलेला असता आणि डुगू ना इकडे जागाच होता. आणि मला फक्त आता किचन रूममधून आपलं जे देवघर आहे तर तेच क्लिनिंग करायचं बाकी होतं. आणि इकडे पुटिंगवाले दादासुद्धा आलेले होते, हे आमचे नातेवाईकच आहेत, तर त्यांच्याकडेच आम्ही हे दिलेलं होतं हे ऑर्डर की पुटिंग वगैरे करण्यासाठी. तर ते सुद्धा आलेले होते आणि पुटिंग करत होते. आणि ते डुगू मस्त नाचत होता. त्याला म्हणजे खूप एक्साइटमेंट होत होती की बघा किती छान दिसतोय ना, सगळ्या गोष्टी म्हणजे खूप छान वाटत होतं. आणि आता त्याला बऱ्याच गोष्टी समजतात, तर त्याच्यामुळे त्याला हे समजणारच होतं की आपल्यासाठी आता एक आपले मम्मी पप्पा रूम तयार करून देत आहे म्हणून. आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेस मी अशा प्रकारे व्हिडिओ शूट केलेला होता. तुम्हाला म्हटलं होतं ना समोरच्या क्लिपमध्ये तुम्हाला दाखवेल म्हणून. पूर्ण तर पसारा जशाचं तसेच आहे, अजूनही व्यवस्थित काही झालेलं नाही आहे, पण मी म्हटलं होतं तुमच्यासोबत शेअर करेल. सो मस्त असे लाईट्स वगैरे लावलेले होते आणि तुम्ही बघू शकता मस्त असं छान रूम दिसत होती. आपण जी एखादी गोष्ट करतो ती छोटी असो किंवा मोठी असो, पण स्वतःच्या पैशातून केलेल्या कामाची वेगळीच काहीतरी मजा असते नाही का. आणि लाइटिंग लावल्यानंतर अशा प्रकारचा काहीतरी लुक आलेला होता. तर कसं वाटलं तुम्हाला हे हॉलचं लुक, तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगू शकता. आणि इथे हॉल बनवणं हे माझं खूप दिवसापूर्वीचं स्वप्न होतं आणि फायनली ते पूर्ण झालेलं आहे. तर आजचा दिवस ना माझा हा पूर्ण क्लिनिंगमध्येच गेलेला होता. आणि प्लस डुगूचं पण सांगते तुम्हाला, डुगू उठल्यानंतर मला खूप जास्त त्याची मदत झालेली होती. त्याला ही वस्तू आण बाबू, ती वस्तू आण, तर तो बरोबर ना मला आणून देत होता. त्यानंतर ना बेडशीट वगैरे वॉश करायला ठेवून दिलेले होते आणि जे फ्लॉवर पॉट वगैरे होते ना, तर ते मग मी पाण्यामध्ये ठेवून दिलेले होते, जेणेकरून त्याच्यावरची धूळ वगैरे लवकरात लवकर निघेल. समजलं तुम्हाला काय बोलला तर डुगू? आधी आमचं देवबाप्पाचं घर पण बघा ती छान, तर आम्ही छान पुसपास करून ठेवलंय. तुम्हाला सगळ्या वस्तू वगैरे सगळ्या आम्ही जागेवरती ठेवलेल्या आहेत सगळं. आणि देव सगळे धुवायला ठेवून दिलेले आहेत. आता मी उद्याला धुणार आणि मस्त अशी लावून ठेवणार इथे. सो चला आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. भेटूया उद्याच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोवर स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. बाय बाय. आणि परत एकदा सांगते, आजकाल खूप जास्त अशी दगदग होत आहे माझी, पण ठीक आहे. आय एम व्हेरी हॅपी की माझी समोर एक रूम झालेली आहे मस्त अशी तयार. याचं बघा काहीतरी का हो का. बाय करून दे मग आधी. बाय बाय, छान बाय कर. पप्पी देऊ दे सगळ्यांना.